आवर्ताचा पहिला प्रकार समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त, त्यालाच आपण म्हणतोय अतिरिक्त उष्णकटिबंधीय आवर्त। विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट नीट लक्षात ठेवा, परीक्षेत जाणून बुजून आयोग हा शब्द वापरेल। कोणता शब्द? अतिरिक्त उष्णकटिबंधीय आवर्त। तिथे तुम्ही या शब्दामुळे गोंधळून जाऊ नका, त्याच्या पुढे अतिरिक्त हा शब्द आहे, त्यामुळे ते काय झालं? समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त। इंग्रजीमध्ये पण तोच गोळ होतो, ट्रॉपिकल, त्याच्या आधी शब्द आहे एक्स्ट्रा ट्रॉपिकल, म्हणजे ते काय झालं? टेम्परेट किंवा समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त झालं। यालाच बऱ्याचदा वायुगर्त असा सुद्धा शब्द प्रयोग केला जातो, पण हे दोन शब्द जास्त महत्वाचे आहेत। आता हे काय आहे, कसं निर्माण होतं ते आपण बघूयात। नीट लक्षात घ्या, साधी सोपी गोष्ट आहे। मागे आपण ज्या वायुराशींचा अभ्यास केला होता, त्या वायुराशींमुळे यांची निर्मिती होते। जेव्हा दोन भिन्न गुणधर्मांच्या वायुराशी परस्पर संपर्कात येतात, त्यावेळेस ध्रुवीय सीमा निर्माण होते। कधी निर्माण होते? तर दोन भिन्न गुणधर्मांच्या वायुराशी, म्हणजे एक कशी असेल? वॉर्म असेल आणि दुसरी कशी असेल? कोल्ड। अशा दोन वायुराशी परस्पर संपर्कात येतात आणि मग त्यांच्या संपर्काचं जे क्षेत्र आहे, त्यांच्या संपर्काचं जे प्रतल आहे, त्याला आपण म्हणतोय ध्रुवीय सीमा। ही ध्रुवीय सीमा निर्माण झाली का त्या ठिकाणी या आवर्ताची निर्मिती होते। युजुअली काय होतंय? उष्णकटिबंधातील उबदार वायुराशी शीतकटिबंधातील शीत वायुराशी परस्परांच्या दिशेने सरकतात आणि त्या एकमेकांना भेटतात। कुठे? मधल्या समशीतोष्ण कटिबंधामध्ये। सो या समशीतोष्ण कटिबंधामध्ये या दोन भिन्न गुणधर्मांच्या वायुराशी परस्पर संपर्कात येतात आणि आवर्ताची निर्मिती होते। हे जे आवर्त, या आवर्तामधला हवेच्या दाबातला फरक कमी असतो। सो ऑटोमॅटिक दाबातील फरक कमी असेल तर वाऱ्यांचा वेग सुद्धा कसा असणार आहे? कमी असणार आहे। तसंच आवर्तामधील बाष्पाचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे पावसाचं प्रमाण सुद्धा कसं असणार आहे? कमी असणार आहे। सो थोडक्यात काय, तर कमी वेगवान वारे आणि मध्यम पर्जन्य, यामुळे हे आवर्त काय आहे? हे आवर्त विध्वंसक नाही। या आवर्तामुळे कोणताही विध्वंस, जीवितहानी, वित्तहानी असं उद्भवत नाही। जे होतं कशामुळे? उष्णकटिबंधीय आवर्तामुळे। या आवर्ताची निर्मिती ही प्राधान्याने कधी होते? हिवाळ्यात होते। ती उन्हाळ्यात सुद्धा होऊ शकते, पण प्रामुख्याने हे आवर्त निर्माण होण्याचा कालावधी काय? तो आहे हिवाळा। हे आवर्त आपल्याला कुठे निर्माण झालेले दिसतंय? मध्य कटिबंध। मध्य कटिबंध म्हणजेच समशीतोष्ण, आणि त्यामुळेच या आवर्ताला अजून एक तिसरा शब्द वापरतात, मध्य कटिबंधीय आवर्त, जे समशीतोष्ण मध्ये निर्माण होतं। आणि ह्या आवर्ताच्या निर्मितीत कारणीभूत कोण आहेत? वायुराशी। आपण मागे पाहिलं होतं, वायुराशींचा विस्तार प्रचंड मोठा असतो। एखाद्या वायुराशीची लांबी 600-700 किलोमीटर, रुंदी 200-300 किलोमीटर असते। अशा दोन वायुराशी एकत्र आल्या तर त्यांच्या एकत्र येण्यामुळे जो कव्हर केलेला व्यापलेला प्रदेश असणार आहे तो प्रचंड मोठा असणार आहे। त्या प्रचंड मोठ्या प्रदेशामुळेच आपण काय म्हणतोय, तर आवर्ताचा विस्तार कसा असतो? मोठा। त्या आवर्ताचा जर व्यास तुम्ही पाहिला तर तो 1000 किलोमीटरच्या आसपास सहज असतो। सो थोडक्यात हे आवर्त एखाद्या खंडाच्या मोठ्या भागाला सुद्धा व्यापणार आहे। क्लिअर? हे आवर्त उद्भवलं की आपल्याला लगेच वातावरणात बदल जाणवतो, पण तो बदल तीव्र स्वरूपाचा नाहीये। आकाश ढगाळलेलं होतं, मेघाच्छादित होतं, कमी ते मध्यम प्रमाणात पर्जन्य प्राप्त व्हायला लागतं। काही दिवस ही स्थिती राहते आणि त्यानंतर हळूहळू पुन्हा ती पूर्ववत होते, कारण हळूहळू त्या आवर्ताचं काय होणार आहे? डिसइंटिग्रेशन। हे आवर्त हळूहळू काय होणार आहे? नष्ट होणार आहे। भारतासंदर्भात हे आवर्त महत्वाचं आहे। भूमध्य समुद्रावर निर्माण झालेलं समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त जेट प्रवाहाद्वारे भारताकडे ओढून आणलं जातं। ते भारताच्या वायव्य भागातून प्रवेश करतं, पंजाब हरियाणामधून वायव्येकडून प्रवेश करतं। त्या आवर्ताला आपण म्हणतोय वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, पश्चिमी विक्षोभ। या पश्चिमी विक्षोभ, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजेच समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तामुळे वायव्य भारताला हिवाळ्यामध्ये अल्प प्रमाणात पर्जन्य प्राप्त होतं। त्याचा सविस्तर विचार आपण भारताच्या हवामानात करूया।